महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या देशद्रोह्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे। खासदार बाळामामा म्हात्रे। शिक्षणासारख्या पवित्र कार्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या देशद्रोह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण अशी लोक असतात की ज्यांना जातपात नसते, ते देशद्रोही लोक असतात। त्यांना देशद्रोहाची शिक्षा झालीच पाहिजे। हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याने शासनाने अशा देशद्रोह्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे। यांच्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो, याला जबाबदार कोण? क्रूर कृत्य करतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे भिवंडीचे खासदार सुरेश तथा बाळामामा म्हात्रे यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। नीट परीक्षा संदर्भात गैरव्यवहार झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, याविषयी निषेध व्यक्त करून अशा घोटाळेबाज आणि विद्यार्थ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या शासनाने कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे। भारतातील गुन्हेगारी आणि सौदी अरेबिया, दुबई सारख्या देशातील गुन्हेगारी याविषयी त्यांनी बोलताना मत व्यक्त केले की निश्चितच ध्येयधोरणे बदलली पाहिजेत, कायदे सुधारले पाहिजेत आणि असे घोटाळे करतात अशांना शिक्षाही झाली पाहिजे। पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या प्रमुख पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी यांची बैठक आयोजित करून रायगड जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियुक्ती करण्याबाबत नवीन कार्यकारिणी निवड, त्याचबरोबर नवीन युवकांना व महिला आघाडीला मजबूती देऊन ही पहिलीच बैठक घेतली असून रायगडातील प्रमुख समस्या आणि जे प्रश्न आहेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी खासदार सुरेश तथा बाळामामा म्हात्रे, राज्य सरचिटणीस गोपाळ पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पेण तालुका अध्यक्ष प्रकाश मोकल, महाराष्ट्र राज्य युवक सरचिटणीस सुरेंद्र जाधव, संतोष घरत, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी ठाकूर, रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, दीपाली भांडारकर, तालुका अध्यक्ष संताजी पवार, तुषार खरविले, संदीप सकपाळ, राजू रोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना सांगितले की मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल चालू करू नये, याबाबत स्थानिकांनी आंदोलन करून हे टोल बंद केले पाहिजेत। वेळप्रसंगी आम्हाला बोलवा, आम्ही यात सहभागी होऊन टोल बंद करण्याची मागणी करू। पेण तालुक्यासह जिल्ह्यातील वाहनधारकांना टोल माफ करावा असेही त्यांनी सांगितले। आज खरं सांगायचं तर पटेल आणि तटकरे यांची सद्यस्थितीला कोंडी झाली आहे नक्कीच, मात्र याची कारणे काही असू शकतील, त्यांच्या पक्षाची काही अंतर्गत विषय असू शकतील, याची आम्हाला काही कल्पना नाही। जरी नाकारले तरी पवार साहेबांच्या दारात गेले ना, असेही बोलून दाखवले। रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी जो वाद चालू आहे, हा वाद थांबला नाही तर विकास कामांचं काय, असाही प्रतिप्रश्न त्यांनी केला। विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही ठाम राहू। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। अशी जी लोक असतात ना, त्यांची कुठली जातपात नसतो, कुठला धर्म नसतो आणि कुठला पक्षही नसतो। यांना तुम्ही त्या पक्षाच्या किंवा एका जातपातीमध्ये यांचे वर्णन नका करू। हे देशद्रोही लोक आहेत, यांना देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे। आणि आज ह्या लोकांच्यामुळं तुम्ही सगळ्यांना हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं का? म्हणून आज 2 का 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जबाबदार कोण आहे? म्हणून शासनाने निर्णय घेताना विचार करायला पाहिजे आणि असे जे काही देशद्रोही लोक आहेत त्यांना शिक्षा द्या ना। मध्ये ते लहान मुलांचा जेव्हा विषय झाला होता, त्या नराधमाला शिक्षेविषयी मी बोललो होतो। जे असे क्रूर कृत्य करतात त्यांना क्रूर शिक्षा झाली पाहिजे। अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी प्रमुख या सगळ्यांची एक पक्षवाढी संदर्भात आणि या रायगड जिल्ह्याची 2 जिल्ह्यात डिव्हायडेशन करून दोन्ही नियुक्ती करण्याबाबत आणि सगळेच ज्याही नियुक्त्या आहेत, तालुकाध्यक्ष असतील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या नवीन नियुक्त्या करून जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना स्थान देऊन, नवीन युवकांना स्थान देऊन आणि महिला आघाडीमध्ये देखील मजबूतीकरण आणण्यासाठी आम्ही पहिल्यांदा बैठक घेतलेली आहे। आणि खास करून या बैठकीच्या माध्यमातून जेही रायगड जिल्ह्यातील प्रमुख काही समस्या आहेत, काही विषय आहेत, ते देखील आमच्या कार्यकर्त्यांकडून ऐकून घेतला आणि त्याच्यात देखील जसं आम्ही हाडला मी आलो होतो पहिल्यांदा, आपण न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून जे बोलतो तर पटेल तटकरांची कोंडी झाली एवढी नक्की, परंतु त्याची काही कारणंही असू शकतात। शेवटी त्यांच्या पक्षाचा जो अंतर्गत विषय तो पक्षश्रेष्ठींना माहीत असेल किंवा त्यांना माहीत असेल, अजूनही आपल्याला कल्पना नाही, परंतु कोंडी झाली होत नाही तोपर्यंत टोल चालू व्हायलाच नाही पाहिजे।
झाला असेल तो स्थानिकांनी आंदोलन करून बंद करावं. मला देखील बोलवून मी देखील येईन. तोपर्यंत बंद राहील आणि जरी चालू झाला होता तरी जे इथले स्थानिक असतील, मला कळलं की शिवसेनेच्या माध्यमातून MH06 या गाड्यांसाठी ते टोल माफ करणार अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. माझं म्हणणं या ठिकाणी MH04च्याही गाड्या असतात, MH05ची असतात, तर तसं न करता सरसकट जे या तालुक्यातील आहेत, जिल्ह्यातील आहेत, ते सगळ्यांना असं पण मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी आपण पाहत असाल लाईट गाड्या टोल माफी आहे, तर ते इथेही तशी प्रकारची टोल माफी असेल.